श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। हे चैतन्याने भरगच्च भरलेला साईनाथा, सगळ्या सुखांचे तू वसतिस्थान आहेस, सगळ्या ऐश्वर्याचे तू भांडार आहेस। तुझ्या कृपेने भक्तांची गरिबी व हीन दीन स्थिती नाहीशी होते। तुला आमचा नमस्कार असो। तुझ्या चरणांना सहजासहजी नमस्कार केला तरी माणसाची सर्व पापे धुतली जातात, तर मग जो भक्तिभावाने तुझे भजन पूजन करील तो त्याहून किती पापमुक्त व पवित्र होईल बरे। ज्याचा हसरा चेहरा पाहून संसाराची सर्व दुःखे पळून जातात आणि तहानभूक आपल्या जागीच भागली जाते, असे ज्याचे अलौकिक दर्शन असते, ज्याचे अल्ला मालिक हे सदा चिंतन असते, ज्याला कोणतीही इच्छा नाही किंवा कसलाही अभिमान नाही, ज्याच्या मनात कसलाही लोभ नाही किंवा कसलीही वासना नाही, त्याचा महिमा मी किती वर्णन करू। अपकार करण्यावरही जो उपकार करतो अशी ज्याच्या मनाची शांती आहे, त्याला कोणी क्षणभरही विसरू नये, त्याला आपल्या हृदयात साठवून ठेवावा। रामाचे व श्रीकृष्णाचे डोळे कमळासारखे सुंदर असतात। संतांना एकच डोळा असतो किंवा ते आंधळेही असतात। देवरूपाने सुंदर व बांधेसूत असतात, तर संतांचे स्वरूप सदा आनंदित असते। देवाची दृष्टी हाक ऐकल्यावरच आपल्याकडे वळते, तर संतांच्या दृष्टीला अंतच म्हणजे मर्यादाच नसते। देव म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तास्तथैव भजाम्यहम। भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 11। म्हणजे जे जसे माझी भक्ती करतात तसे मी त्यांना फळ देतो। तर संतांचे अंतःकरण त्यांची निंदा करणाऱ्यांसाठी सुद्धा कळवळच असते। श्रीराम प्रभू, श्रीकृष्ण भगवान व साई महाराज या तिघांमध्ये मुळीच भेद नाही। नावाने पहा, या तिन्ही वस्तू आहेत, परंतु त्या सर्व ठिकाणी एकच आहे। त्या वस्तूला मरण येते असे म्हणणे ही गोष्टच मुळी व्यर्थ आहे। काळावर ज्याची सत्ता त्याला का मरणापासून पीडा होऊ शकेल। आपल्याला प्रारब्ध किंवा संचित कर्म म्हणजे काय हे कळत नाही आणि क्रियमाणही ठाऊक नाही। गुरुराज साई महाराज दया करणारे आहेत, हे जाणून त्यांच्याकडे मी याचना करीत आहे। वासनेच्या नाना प्रकारच्या लाटा उसळत असल्यामुळे मनाला शांती नाही। बाबा, तुम्ही कृपा केल्याशिवाय मनाला स्थैर्य येणार नाही। मागच्या अध्यायाच्या सुरुवातीला वचन दिले होते, परंतु ते पाळले गेले नाही आणि पूर्णपणे निरूपण झाले नाही। आता ते संपूर्णपणे अतपासून ईदपर्यंत ऐकावे। मागील अध्यायात अंतकाळ जवळ आल्याचे जाणून बाबांनी 14 दिवस एका ब्राह्मणाच्या तोंडून लक्षपूर्वक रात्रंदिवस रामायण ऐकले। असे ऐकता ऐकता 2 आठवडे झाल्यावर दसऱ्याच्या दिवशी आल्यावर बाबांचा देह पडला। मग बाबांचे प्राणोत्क्रमण झाल्यावर लक्ष्मण मामांनी त्या कलेवराचे पूजन केले आणि बापूसाहेबांनी निरांजन आरती केली। तेथून पुढे हिंदू मुसलमानांनी त्या कलेवराला योग्य ठिकाणी कोठे ठेवावे याचा विचार करण्यासाठी 36 तास लागले। हे सर्व मागच्या अध्यायात सांगितले। आपल्या समाधीचे ठिकाण बाबांनी कसे आधीच ठरवून ठेवले होते। कल्पना नसताना बाबांची आवडती वीट कशी पडली होती। एकदा 3 दिवस बाबांनी ब्रह्मांडी प्राण कसा चढवला होता। ही समाधी होती का देहावसन होते, याबद्दल सर्वजण संशयित झाले। श्वासोच्छ्वास थांबल्याने पाहून बाबांचे समाधीतून परत जागे होणे अशक्य वाटले। मग असे 3 दिवस गेल्यावर प्राण गेल्याचे निश्चित वाटले आणि उत्तरविधी करण्याची गोष्ट सगळ्यांना सहजच आठवली। अशा या प्रसंगी मनात सावध होऊन बाबा एकाएकी देहाबनावर आले आणि लोकांची चिंता दूर केली। इत्यादी सगळ्या गोष्टी श्रोत्यांनी प्रेमाने ऐकल्या म्हणजे मनाला आनंद होईल आणि गहिवरून गळा दाटून येईल। ही कथा नव्हे तर ही एक मोठी पेटी आहे, ज्याच्या आत अमोलिक साईरत्न आहे। प्रेमपूर्वक उघडून पहा आणि दर्शनाच्या सुखाचा अनुभव घ्या। या संबंध अध्यायात साईनाथ खच्चून भरलेले दिसतील। तो ऐकल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पुऱ्या होतील आणि त्यांचे स्मरण केल्याने तुम्ही सनाथ व्हाल। ज्यांचे आचरण मोठे सडळ हाताचे होते, अशा साईचे हे चरित्र प्रेमाने व एकाग्र मनाने ऐकण्यासाठी तयार व्हा। अशी पवित्र कथा ऐकून भक्तांचे चित्त कधीच तृप्त होत नसते आणि अत्यंत श्रेष्ठ आनंद पूर्ण दाटून येतो। संसाराच्या कष्टाने दमलेल्या भागलेल्यांना विश्रांती मिळते आणि चित्त प्रसन्न झाल्याचा हर्ष व स्वानंद समोर उभा राहतो। असे हे साईचे कथानक म्हणजे अगदी निर्मळ शुद्ध सुख आहे। किती ऐकले तरी सदा नवेच असते। रमणीयतेचे हेच लक्षण असते। म्हणून ही पवित्र संत कथा अनन्य होऊन ऐकावी। असो, पुढे त्या कलेवराची योग्य विल्हेवाट
कोठे लावायची या वादाची चर्चा करता करता सर्व लोक थकले आणि काय अनुभव आला पहा. बुट्टीच्या वाड्याची मोठी खोली, ज्यातील आतल्या भागात मुरलीधर श्रीकृष्णाची स्थापन करण्याची योजना होती, तेच मग बाबांचे ठिकाण ठरले. सुरुवातीला जेव्हा वाड्याचा पाया खोदला जात होता तेव्हा बाबांनी लेंडीला जात असताना माधवरावांच्या विनंतीला अनुमती दिली होती. बाबांच्या हातात नारळ देऊन माधवरावांनी प्रार्थना केली होती, बाबा, मुरलीधर स्थापनाच्या जागेचा भाग खोदला जात आहे, कृपादृष्टीने तिकडे पहा. बाबांनी ती शुभवेळ पाहून म्हटले, नारळ फोडा. आपण सर्व बाळगोपाळ येथेच वेळ घालवू. येथेच आपण बसता उठता सुखदुःखाच्या गोष्टी करू. येथे सगळ्या पोरासोरांना मनाची शांती लावेल. सुरुवातीला बाबा हे काहीतरी म्हणाले असे सर्वांना वाटले, परंतु पुढे जेव्हा अनुभव आला तेव्हा त्या बोलण्याचा खरेपणा कळला. बाबांचे देहावसान झाल्यावर मुरलीधराची स्थापना राहिली आणि तेच ठिकाण साईरूपी ठेवा, सुरक्षित ठेवण्याला उत्तम स्थान वाटले. हे शरीर वाड्यात पडो असे जे बाबांचे अखेरचे उद्गार होते, त्याप्रमाणे शेवटी सर्वांचा विचार ठरला आणि बाबाच मुरलीधर झाले. श्रीमंत बुट्टी वगैरे सर्व हिंदू मुसलमान लोक यात विचाराला राजी होऊन वाडा सत्कारणी लागला. असा किमती वाडा असून बाबांचा देह कुठेही पडून राहिला असता तर तो वाडाही शून्य व अत्यंत भयान वाचला असता. आज तेथे जे भजन पूजन, कथा कीर्तन, पुराण ऐकणे व आल्या गेल्या अतिथींना अन्नदान होते, त्याला कारण श्री साई आहेत. आज तेथे जे जेवण होऊन तृप्त करणे, लघुरुद्र महारुद्राचे आवर्तन आणि देशोदेशींच्या लोकांचे आगमन होते, त्या सर्वांना कारण श्री साई आहेत. असो, संतांचे हे बोल अक्षरागणिक कानांना साठवा. ते काहीतरी बोलले म्हणून त्याचा अपमान करून त्याग करू नका. आधी ते बोल कितीही आश्चर्यकारक व घोटाळ्यात पाडणारे दिसले आणि समजण्यास कठीण वाटले तरी वेळ आल्यावर त्यांचा अर्थ समजला जातो. देह पडल्याला काही काळ असताना पुढे होणाऱ्या गोष्टींसंबंधी शिर्डीत मशिदीत काही अपशकुन झाले. त्यापैकी श्रोत्यांसाठी आता मी एकच सांगतो, कारण सगळे सांगू जाता ग्रंथाचा आकार वाढेल. कित्येक वर्षांपासून बाबांची एक जुनी वीट होती. त्यावर हात टाकून आसन लावून बाबा बसत असत. त्या विटेचा आधार घेऊन रात्र झाल्यावर नेहमी एकांतात बाबा मशिदीत स्वस्थ मनाने आसन लावून बसत असत. असा कित्येक वर्षाचा क्रम सतत काही अडचणीशिवाय चालला होता. परंतु होण्यापुढे नेमनियम चालत नसतात आणि अचानकपणे ते मोडले जातात. बाबा मशिदीत नसताना एक पोरगा मशिदीत केर काढत होता. खालचा केर काढण्याचे निमित्त झाले आणि ती वीट किंचित वर उचलली. ती फुटायची वेळ आली आणि त्या पोराच्या हातून ती निसटली. ती धाडकन खाली पडली आणि तात्काळ तिचे 2 तुकडे झाले. ही बातमी ऐकताच बाबा म्हणाले, ही वीट नव्हे, माझे कर्मच फुटले. असे म्हणून बाबा फार हळहळले आणि त्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू आले. ज्या विटेचा आधार घेऊन बाबा योगासन घालीत असत, ती जेव्हा फुटली तेव्हा बाबांचे हृदय फाटले आणि त्यांचा कंठ दाटून आला. फार दिवसांची जुनाट व आपल्या आसनाचा मूळ आधार असलेली ती वीट एकाएकी फुटलेली पाहून बाबांना मशीद रिकामी वाटू लागली. साधी मातीची ती वीट, परंतु बाबांची ती अत्यंत आवडती होती. तिची अशी स्थिती पाहून बाबा मनात अतिशय दुःखित झाले. त्याच विटेला टेकून आसन घालून योगतत्पर होऊन बाबा तासनतास घालवित असत. म्हणून तिच्यावर त्यांचे मोठे प्रेम होते. जिच्या संगतीत मी आत्मचिंतन करीत असे, जी मला जीव की प्राण होती, ती माझी सोबतीण फुटली म्हणून तिच्याशिवाय मीही आता राहत नाही. वीट जन्माची सोबतीण होती, आज मला सोडून ती गेली ना, असे तिचे गुण आठवून बाबांनी रडण्याला आरंभ केला. येथे वाचकांना सहज शंका येईल की वीट क्षणात नाश पावणारी नाही का, मग त्यासाठी शोक का करायचा, लोक काय म्हणतील. सुरुवातीला अशी शंका कोणाच्याही मनात उठेल तर बाबांच्या चरणांना वंदन करून त्या शंकेचे समाधान करण्याचा मी प्रयत्न करतो. जगाचा उद्धार कसा होईल, दीनपामर लोक संसार सागर पार कसे करतील, यासाठी संतांचा अवतार असतो. त्यांना इतर काही करणे नसते. हसणे, रडणे, खेळणे इत्यादी प्रकार सामाजिक व्यवहारातील अभिनयच असतात, असे समजणे हे संसारात वागण्याचे मर्म आहे. श्रेष्ठ लोक जसे वागतात तशीच लोकात सामान्य रीत होऊन जाते. संत जरी पूर्ण ज्ञानी असले आणि या जगात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असल्या तरी लोकांचा उद्धार करण्यासाठी ते कर्म करण्यास सज्ज असतात.
असो, हे देहावसान व्हायला आधी 32 वर्षापूर्वीच बाबांची समाधी झाली असती, परंतु मासापतीने बुद्धी चालवली आणि हा कुयोग निश्चयपूर्वक खरोखर टळला. हा दुष्टयोग जर टळला नसता तर सर्वांना साईचा सुयोग कसा लाभला असता. 43 वर्षापूर्वीच बाबांचा वियोग होण्याचा तो कुयोग होता. मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी बाबांना दमा उठला आणि ते अस्वस्थ झाले. देहाचे नैसर्गिक भोग सहन करण्यासाठी म्हणून त्यांनी ब्रह्मांडी प्राण चढविला. आता येथून पुढे 3 दिवस आम्ही ब्रह्मांडी प्राण चढवितो, आम्हाला जागवू नका असे बाबांनी सांगून ठेवले. तो सभामंडपाचा कोपरा पहा असे म्हणत ते ठिकाण बोटाने बाबांनी दाखविले आणि तेथे समाधी खोदून मला ठेवून द्या असे ते म्हणाले. नंतर पुन्हा माळसापतीकडे वळून त्यांना ते स्पष्टपणे म्हणाले, 3 दिवसपर्यंत माझ्याकडे दुर्लक्ष करून मला विसरू नका. मला ठेवलेली जागा दाखवण्यासाठी खूण म्हणून 2 निशाणे लावून ठेवा असे म्हणत त्यांनी ब्रह्मांडी प्राण चढवून ठेवला. एकाएकी चक्कर आल्याप्रमाणे शरीर नितेष्ट पडले आणि माळसापतींनी त्यांच्या मानेखाली आपली मांडी दिली. इतरांनी मात्र त्यांची परत शुद्धीवर येण्याची आशा सोडली. रात्रीची वेळ होती, 10 वाजले होते तेव्हा पहा हा प्रकार घडला. लोक गप्प झाले आणि मनात विचार करू लागले, काय अवचित हा प्रसंग. श्वास चालत नाही, नाडी लागत नाही, शरीरातून प्राण निघून गेलाय वाटते. जनलोकांची भयंकर अवस्था झाली, परंतु साईबाबा अमर्याद सुखात होते. मग पुढे माळसापती सावधपणे साईबाबांना सांभाळत तेथेच जागत बसले. साईबाबांच्या तोंडून जरी समाधी खोदण्याची आज्ञा होती तरी तसे करण्याची कोणाची हिंमत होईना. बाबा समाधीस्थ झालेले पाहून सगळा गाव तेथे जमला. लोक आश्चर्याने चकित होऊन पाहू लागले, परंतु भक्तांनी मांडी मुळीच काढली नाही. आपला प्राण गेलेला कळल्यावर भक्तांना एकाएकी धक्का बसेल म्हणून 3 दिवस मला जपून ठेवा असे सांगून साईबाबांनी लोकांना फसविले. श्वासोश्वास बंद झाला, सर्व इंद्रिये कुंठित झाली, हलना चालण्याचा गंध नाही आणि तेजही मंद झाले. आजूबाजूच्या व्यवहाराचे भान गेले, बोलणे अगदी बंद पडले आणि आता परत शुद्धीवर ते कसे येतील ही सर्वांना मोठी चिंता पडली. 2 दिवस उलटले आणि शरीर भानावर येईना. मौलवी, मुल्ला, फकीर वगैरे आले आणि पुढचा विचार मांडू लागले. अप्पा कुलकर्णी, काशीराम शिंपी आले. त्यांचे पक्के मत झाले की बाबांनी आपले सुखाचे स्थान गाठले आणि आता त्यांच्या देहाला विश्रांती द्यावी. कोणी म्हणाले, थोडा वेळ थांबा, इतकी घाई बरी नव्हे. बाबा इतरांसारखे नव्हेत, त्यांचे बोल अगदी खरे ठरणारे असतात. लगेच दुसऱ्याने प्रत्युत्तर केले, थंडगार शरीर पडल्यावर त्यात चेतना तरी कोठून बरे येणार. कसे हे मूर्ख सगळे. दाखवलेल्या जागी कबर खोदा, सगळ्या मंडळींना बोलवा आणि वेळच्या वेळी मूठमाती द्या. चला, सगळी तयारी करा. अशी वादावादी होता होता 3 दिवसांची मुदत पूर्ण झाली आणि नंतर पहाटे 3 वाजता बाबांच्या शरीरात चेतना येत असल्याचे दिसले. हळूहळू जशी शुद्ध येऊ लागली तसे शरीराला आळेपिळे देऊ लागले. श्वासोश्वास चालू झाला आणि पोटही हलताना दिसले. चेहरा प्रसन्न दिसू लागला, डोळे उघडू लागले आणि बेशुद्धता जाऊन जागृतावस्थेचे लक्षण उमटले. जणू काय देहभावाला विसरावे व त्याची पुन्हा आठवण व्हावी किंवा हरवलेल्या खजिन्याचा शोध लागावा आणि भांडार मोकळा व्हावा अशी स्थिती झाली. साईबाबा शुद्धीवर आलेले पाहून सर्वजण प्रसन्न चित्त झाले. देवाच्या दयेने विघ्न टळले म्हणून भक्तजन आश्चर्यात गडून गेले. भक्ताने साईच्या तोंडाकडे कौतुकाने पाहिले आणि साईना देखील हळूच मान हलवली. अशा प्रकारे भयंकर प्रसंग टळला आणि मौलवी, फकीर यांची तोंडे उतरली. मौलवी वगैरेचा दुराग्रह पाहून भक्ताने आज्ञा पाळण्यात कुचराई केली असती आणि यजकिंचितही निश्चयाचा ढिलेपणा दाखवला असता तर कठीण वेळ आली असती. 43 वर्षापूर्वीची कबर होऊन गेली असती आणि मग बाबांचे सुंदर व सुखकारक दर्शन कोठून झाले असते. लोकांवर उपकार करणे हेच कारण असून समाधीचे विसर्जन करून साईबाबा पुन्हा उठले आणि भक्तांना समाधान झाले. भक्त कार्य करून जो दमला आणि परमानंदी मग्न झाला त्याला आधी कसे जागवता येईल बरे. खरोखर त्याची लीला समजणंच कठीण आहे. बाबा शुद्धीवर आलेले पाहून भक्तजन सुखावले. जो तो दर्शन घ्यायला धावत सुटला. अशा प्रकारे बाबांचे समाधीतून पुन्हा उठणे सर्वांच्या मोठ्या सुखाचे कारण झाले. असो, पूर्वीच्या कथेची जुळणी म्हणजे त्या अखेरच्या देहावसनाचे संपूर्ण वर्णन आजपर्यंत जसे आठवले तसे झाले. आता सगळ्या श्रोत्यांनी एक क्षण मनात विचार करावा की हर्ष व शोक कशासाठी व्हावा. दोन्ही असमंजसपणाचे नाहीत का.
3.5 हाताचा हा मोठा ओझे वाहून नेण्याचा गाडा जो देहाच्या इंद्रियांना आधारभूत आहे तो काय निश्चितपणे आपला साईच आहे का? हा चुकीचा विचार सोडून द्या. त्या देहाला साई म्हणावे तर त्या देहाचा विसर पडलेल्याला नावच नाही, त्या वस्तूला रूपही नाही. श्री साई रूपाच्या पलीकडचे आहेत. देह नाशिवंत असतो, वस्तू स्वतंत्र व नाशरहित असते. देह पंचभूतांपासून तयार झालेला असतो, तर सद्वस्तूला उत्पन्न होणे आणि नाश होणे नसते. त्या देहातील शुद्ध सत्वयुक्त ब्रह्मरूप चैतन्य जे जड इंद्रियांना चालविते त्या वस्तूचे नाव श्री साई आहे. ती इंद्रियाच्या पलीकडची आहे. इंद्रिये जड आहेत, ती तिला जाणत नसतात. तीच इंद्रियांना कार्य करायला प्रवृत्त करत असते आणि प्राणांना चालवित असते. त्या शक्तीचे नाव साई आहे. तिच्याशिवाय रिकामी जागा नाही. तिच्याशिवाय 10 दिशा उजाड होतात. ती वस्तू चराचरांमध्ये भरलेली आहे. पहा, ती स्थिती या साईच्या अवताराची आहे. आधी ती अव्यक्तात होती, नामरूपाने ती व्यक्त झाली, मग कार्य संपल्यावर अव्यक्ती समरस झाली. अवतारी पुरुष देह टाकून जसे आपल्या परमधामाला निघून जातात तशी साईची ही करणी झाली. गुप्त व्हावे म्हणून मनात आल्यावर श्री नरसिंह सरस्वती जसे गाणगापुराहून पर्वत यात्रेला जातो म्हणून एकाएकी निघून गेले आणि भक्तांनी अडकून धरल्यावर माझे हे जाणे लोकरीतीसाठी आहे, मी गाणगापूर सोडणार नाही असे म्हणून त्यांचे समाधान केले. कृष्णा नदीच्या काठावर पहाटे स्नान करावे, बिंदू क्षेत्री अनुष्ठान करावे आणि पादुकांचे पूजन करावे, तेथेच माझा निरंतर निवास असतो. तशीच साईबाबांची पण स्थिती आहे. त्यांचे निधन लोकव्यवहारासाठी आहे. तसे पाहिले तर सर्व जड व जंगम वस्तूमध्ये व सर्वांच्या हृदयात श्री साई वास करीत असतात. जशी ज्याची भजन स्थिती असते तसा त्याला नित्य अनुभव येत असतो. कुणी मुळी शंका धरू नये. श्री साई मरणाच्या पलीकडचे आहेत. साई समर्थ दिनांवर दया करणारे आहेत. शरण आलेल्याला साध्या भोळ्या भक्तियुक्त अंतःकरणाच्या भक्तांचे पालन करणारे आहेत. अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या प्रेमाचे ते भुकेले आहेत आणि सगळ्यांवर अति ममता करणारे आहेत. या लौकिकी डोळ्यांना जरी ते दिसत नसले तरी ते सर्व ठिकाणी असतात. स्वतः सूक्ष्मत्वाला लपलेले असले तरी ते आम्हाला वेड लावित असतात. त्यांचे मरण हे केवळ ढोंग आहे, आम्हाला फसवण्यासाठी सोंग आहे. कोणताही कमीपणा नसलेले नाना प्रकारचे चमत्कारित खेळ करून दाखवणारे ते परमेश्वर आहेत. विनाश पाहून ते अविनाशी झाले. त्यांच्या ठिकाणी जे प्रेम आहे त्याची कास धरून शेवटी त्यांचा पत्ता लावूया आणि आपला कार्यभाग साधूया. त्यांची मनोभावाने पूजा केली असता आणि भक्तिभावाने त्यांचे स्मरण केले असता सर्व भक्तांना अनुभव येईल आणि त्यांची सर्व व्यापकता दिसून येईल. चैतन्य स्वरूप असलेल्या उत्पत्ती, स्थिती व लय यांची भीती नसते. ते सदा सर्वदा चैतन्याने पूर्ण असतात. त्यांच्या ठिकाणी विकारांना आश्रय नसतो. सोने दागिने घडवण्यासाठी सोने असते आणि नाना प्रकारचे दागिने घडवल्यानंतरही सोने पण टाकीत असते. विविध प्रकारचे दागिने हे तर सर्व नाश पावणारे, कालांतराने बदल होणारे असतात. त्यांना आठविले की जे उरते ते नाव व आकार गेलेले रूपांतराच्या आधीचे मूळ सोने असते. तरी या सदा कायम राहणाऱ्या सोन्यात म्हणजे चैतन्य स्वरूप आईला हा हेमाडपंत मुळासकट पूर्णपणे विरघळून जावो आणि अशा गुणांनी युक्त साईच्या चरणी विश्वाच्या प्रलयापर्यंत वास करू. पुढे बाबांचा 13वा दिवस केला. भक्तरत्न बाळासाहेब भाटे यांनी गावातले ब्राह्मण बिलवून उत्तर क्रियेच्या विधीला प्रारंभ केला. नेसलेल्या वस्त्रासह स्नान करून बाळासाहेबांनी तिलांजली, तिलतपर्ण व पिंड प्रदान केले. सपिंडी व उत्तरक्रिया शास्त्राप्रमाणे सगळ्या त्यावेळी दर महिन्याच्या धर्मशास्त्राप्रमाणे झाल्या. भक्तश्रेष्ठ उपासनेने बापूसाहेब जोगांसह गंगेच्या पवित्र ठिकाणी जाऊन होम हवन पार पाडले. ब्राह्मण भोजन, गोरगरिबांना अन्नदान व यथाविधी दक्षिणादान करून आणि शास्त्रांप्रमाणे सर्व विधी आटपून ते माघारी परतून आले. आता जरी बाबा नसले किंवा त्यांच्याशी बोलणे चालणे नसले तरी ती मशीद दृष्टी पडल्यावर ते मागचे सुखाचे संवाद आठवतात. बाबांच्या नित्याच्या बसण्याच्या पद्धतीच्या दर्शनाच्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी कागदावर काढलेली उत्तमात उत्तम तस्बीर मशिदीत स्थापन केली. साईबाबांचा देह दृष्टीआड झाला असला तरी ही तस्बीर पाहून तो पुन्हा डोळ्यासमोर दिसतो आणि भावार्थी भक्तांना तर साईबाबा मूर्तिमंत पुन्हा परत आल्यासारखेच वाटतात. श्यामराव ज्यांचे आडनाव जयकर होते त्यांनी ही सुंदर तस्बीर काढली. अशी ही मनोहर हुबेहूब तस्बीर बाबांची सतत आठवण देत असते. श्यामराव जसे प्रसिद्ध चित्रकार होते तसेच ते बाबांचे थोर भक्तही होते. बाबांच्या आज्ञेप्रमाणे ते विचारपूर्वक वागत असत.
त्यांच्या हस्ते आणखी सुंदर तसबीर रंगवून ध्यानधारणा करण्यासाठी भक्तांच्या घरी स्थापन करविल्या. संतांना मरण कधीही नसते याचे विवरण पूर्वी अनेकदा आले आहे. ते श्रोत्यांना आठवतच असेल. त्याचे आणखी स्पष्टीकरण देण्याची जरुरी नाही. बाबा आज देहधारी नसले तरी जो त्यांचे स्मरण करतो त्याचे ते पूर्वीप्रमाणे जिवंत असल्याप्रमाणेच कल्याण करीत असतात. कोणास काही बोलून गेले आणि काही अनुभवाला नाही आले तर त्यांचे देहावसान झाले म्हणून ते राहिले असे मानू नये. बाबांचे बोल म्हणजे ब्रह्मदेवाने माणसांच्या कपाळावर लिहिले कधीही खोटे न ठरणारे भविष्यच होय. विश्वास ठेवून त्याचा अनुभव घ्यावा. जरी लगेच अनुभव नाही आला तरी काही काळ गेल्यानंतर तो जरूर येईल. असो, या जोगांचे नाव ऐता कथेत एक आडकथा आठवली. तिची अपूर्वता ऐका, म्हणजे साईचा प्रेमळपणा दिसून येईल. हा संवाद जरी लहान असला तरी गुरूंच्या भक्तासाठी अति बोधप्रद आहे. वैराग्याची ज्याला जाणीव होते तो भाग्यवान होय आणि संसारात बांधला जातो तो दुर्भागी समजावा. एकदा जोगानी बाबांना विचारले, अजून माझी का अशी स्थिती? माझे नशीब असे विचित्र का? माझी चांगली स्थिती केव्हा होईल? देवा, मला आपली अनन्य सेवा पुष्कळ वर्ष घडली तरी या चंचल मनाला शांती का नसावी? असा कसा मी दुर्भागी? हीच का संत संगतीची कमाई? संत संघाचा चांगला परिणाम माझ्या या देहाला कधी भोगायला मिळेल? आपल्या भक्तांची ही विनंती ऐकून साई समर्थांनी मोठ्या प्रेमाने जोगांना काय उत्तर दिले ते स्वस्थ चित्ताने ऐका. दुष्कर्माची होळी होईल, पापपुण्याची राखरांगोळी होईल आणि तुझ्या काखेला झोळी पाहीन तेव्हाच तुला मी भाग्यशाली मानेन. ब्रह्मापासून आपल्याला वेगळे राखणाऱ्या सर्व गोष्टींचा तू त्याग करशील. भगवंताच्या भक्तीचा नित्य छंद लागेल आणि सगळे आशापाश पूर्णपणे तुटतील तेव्हा मी तुला भाग्यशाली मानेन. विषयाची आवड ताज्य मानून मी तूपणा अयोग्य मानून जिव्हा उपस्थ यावर ताबा मिळवून स्वतःला योग्य बनवशील तेव्हा मी तुला भाग्यशाली मानेन. असो, यानंतर काही काळाने बाबांचे बोल सत्य झाले. सद्गुरूंच्या कृपेने जोगांना बाबांनी म्हटल्याप्रमाणे वैराग्य आले. पुत्र संततीचे पाश नव्हतेच. पत्नीला सद्गती दिली. देहत्यागाआधीच ऐहिक सर्वस्वाचा त्याग झाला आणि वैराग्य सहज प्राप्त झाले. असो, हे जोगही पुण्यात्मी होते. साईचे वचन खरे झाले. शेवटी संन्यास संपन्न होऊन ब्रह्मी विलीन झाले. जसजशी साईने सांगितलेली तसतशी त्यांची अखेर स्थिती झाली. साईच्या बोलण्याचे सार्थक झाले. जोग नशीबवान तर खरेच. तात्पर्य म्हणजे दिनांवर दया करणारे व भक्तांच्या कल्याणाचा कळवळा वाटणारे साईबाबा शिर्डीत सकाळ दुपार संध्याकाळ उपदेशरूपी अमृताची रेलचल करून टाकीत ते ऐका. ज्याला माझी मोठी आवड असते त्याच्या दृष्टीत मी सतत असतो. माझ्याशिवाय त्याला जग ओसाड वाटते आणि त्याच्या तोंडी सदा माझ्याच गोष्टी असतात. त्याला माझे अखंड ध्यान असते. जिभेला माझ्या नावाचे घोकणे असते आणि जाता येता जो माझे चरित्र गात असतो. अशा तऱ्हेने माझ्याशी समरस झाला म्हणजे त्याला चांगल्या व वाईट या दोन्ही कर्माचा विसर पडेल. जेथे माझ्या सेवेची अशी उत्सुकता असेल तेथे मी रात्रंदिवस राहत असतो. मला अनन्यपणे शरण येऊन जो माझे सतत स्मरण करीत असतो त्याचे माझ्या डोक्यावर ऋण असते, जे मी त्याचा उद्धार करून फेडीत असतो. आधी मला दिल्याशिवाय जो जेवण करीत नाही आणि काही पितही नाही असा ज्याचा माझ्याबद्दलचा नाद असतो त्याच्या इच्छेप्रमाणे मी वागतो. माझी ज्याला भूकदान असते व ज्याला माझ्या इतके महत्त्वाचे दुसरे काहीच नसते त्याचे मला नित्यदान असते आणि मी त्याच्या इच्छेप्रमाणे वागत असतो. आई बाप, सोयरे धायरे, स्नेही सोपती, बायका मुले यापासून जो परावृत्त असेल तोच माझ्या पायी अनुरुक्त असेल. पावसाळ्यात महापूर आलेल्या अनेक नद्या समुद्राला मिळतात तेव्हा त्या आपल्या नदीपणाची गोष्ट विसरतात आणि महासागरच होऊन जातात. त्यांचे रूप जाते, नाव जाते आणि जलही समुद्रात मिसळते. नद्यांचे व समुद्राचे जणू काय लग्नच लागते. दुजेपणा एकत्वात हरवून जातो. असे एकत्व प्राप्त झाले म्हणजे माझ्या भक्तांच्या मनाला आपल्या नावाचा व स्वरूपाचा विसर पडेल आणि मला तो आपल्या स्वाभाविक गुणाने आपोआप पाहू लागेल. त्याला माझ्याशिवाय दुसरी जागाच नसेल. मी परीच नव्हे तर साधा दगड आहे असे उघड करण्यासाठी पुस्तकी पंडितांनी बडबड करून लोखंडाचे तुकडे आणले. त्या तुकड्यांनी माझ्यावर प्रहार केल्यावर उलट त्या तुकड्यांचे सोने झाले आणि माझे दगडपण खोटे ठरून त्या अनुभवाने ते आश्चर्यचकित झाले. किंचितही अभिमानाशिवाय मला हृदयस्थानाला शरण यावे म्हणजे अविद्येचा नाश होईल.
आणि मग ज्ञानाचा उपदेश ऐकण्याचे कारण राहणार नाही. अविद्येमुळे देहबुद्धी उत्पन्न होते. देहबुद्धीमुळेच आधिव्याधी असतात. ती देहबुद्धीच आत्मसिद्धीला प्रतिबंधक अशा विधिनिषेधांकडे माणसाला ढकलून देते. तुम्ही म्हणाल, आता मी कोठे आहे? तुम्हाला मी कसा भेटेन? तर मी तुमच्या हृदयात बसलेला असेन आणि कष्ट केल्याशिवायही अगदी तुमच्या जवळच असेन. तुम्ही म्हणाल, हृदयस्थ हा कोण व कसा असतो? त्याचे लक्षण व त्याची खूण काय? त्याला आपण कसे ओळखावे? तरी आता लक्ष देऊन त्याचे स्पष्ट विवरण ऐका. या सृष्टीमध्ये नाना प्रकारची रूपे व नावे असंख्य भरलेली आहेत, ज्यांचे मोजमाप करता येत नाही. ती अविद्या नामरूपे मायेची स्वरूपे आहेत. तसे सत्व रज व तम हे जे 3 गुण, त्यांच्या पलीकडचे जे सत्तेचे स्फुरण असते ते हे हृदयस्थानाचे रूप ओळखावे. नामारूपाशिवाय शिल्लक राहिलेले तुझे जे तू पण तेच हृदयस्थानाचे लक्षण जाणून त्याला शरण जावे. मीच तो हृदयस्थ परब्रह्म साई आहे असे तू पाहू लागल्यावर तीच दृष्टी विस्तारून सर्व भूतमात्रांमध्ये आपल्यासारखेच श्रेष्ठत्व तुला दिसू लागेल आणि माझ्याशिवाय रिकामी जागाच तुला दिसणार नाही. असा अभ्यास करता करता माझ्या व्यापकतेचा अनुभव येईल. मग माझ्याशी एकरूप होऊन तू पूर्णपणे अनन्यता भोगशील. चैतन्याच्या स्वरूपात लक्ष लागेल, अंतःकरण शुद्ध होईल आणि गंगेच्या पाण्याला स्पर्श न करता तुला गंगास्नान घडेल. स्वाभाविकपणे घडलेल्या कर्माचा अभिमान धरल्यामुळे माणसाला घट्ट बंधन येते. ज्ञानीजन त्यांना बिलकुल देत नाहीत. मनातून ते सदैव सावधान असतात. स्वस्वरूपी लक्ष लावून जो बसेल आणि जरासुद्धा तेथून मन सरकू देणार नाही, त्याला समाधी लावणे किंवा त्यातून उठणे या दोन्हीची आवश्यकता नसते. म्हणून श्रोत्यांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना अतिप्रेमाने मी विनंती करतो की देव, संत व भक्त या सगळ्यांच्या ठिकाणी प्रेम व आदर दाखवावा. बाबा कितींदा सांगून गेले, कोणी कोणाला झोंबेल असे बोलले तर त्याने जणू काय माझेच वर्म काढले आणि मलाच अत्यंत नाजूक भागावर टोचले असे जाणावे. कोणी कोणाला वाईट शब्दांनी ताडताड बोलले तर त्याने मलाच दुखणे आणले. पण तेच ज्याने शांतपणे सहन केले त्याने मला बऱ्याच काळापर्यंत समाधान दिले. असे साईबाबा भूतमात्रांच्या ठिकाणी आतून व बाहेरून भरलेले आहेत. एका प्रेमा वाचून त्यांना दुसरी कसली आवडच नाही पहा. असे हे अत्यंत मंगल व श्रेष्ठ अमृत साईबाबांच्या मुखातून सदा वाहत असे. जणू काय भक्तांसाठी हे प्रेमच वाहत होते. हे कोणा भाग्यवंतांना ठाऊक नाही. ज्यांना सहभोजनाचा लाभ दिला, ज्यांच्याबरोबर हसले खेळले, ज्यांच्या मनाला चटका लावला, त्यांच्या मनाला आता काय वाटत असेल बरे. अशा आदरणीय व्यक्तींच्या जेवणाच्या ठिकाणी मी तर उरलेल्या अन्नाचा अधिकारी आहे आणि अन्नाचे कण न कण गोळा करून त्यांचा आनंद सगळ्यांना वाटतो. येथवर ज्यांच्या कथा झाल्या त्या काय हेमाडपंतांना ठाऊक आहेत. साई समर्थ त्यांचे वक्ते आहेत आणि लिहिणारे व लिहोवितेही तेच आहेत. हे साई समर्थांचे चरित्र वर्णन करूनही माझे मन तृप्त होत नाही. माझ्या मनाला कथा सांगण्याचा ध्यासच लागला आहे आणि श्रोत्यांनाही त्या ऐकून आनंद होत आहे. शिवाय साईबाबांची कीर्ती जे गातात व सद्भावाने जे ती ऐकतात ते दोघेही साई स्वरूपच होतात हे मनात पक्के जाणावे. हा अध्याय पूर्ण करून हेमाडपंत तो साईबाबांना अर्पण करतात आणि त्यांचे चरण धरतात. पुढचे वर्णन आता पुढे येईल. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साईनाथ निर्याणम भाग 3 नावाचा 44वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा